सविस्तर बातम्या पाहूयात। विमान प्रवास ही श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीयांची मक्तेदारी, त्यामुळे विमानतळावरती सूटबूटवाले जास्त दिसतात आणि विमानतळाबाहेरही पॉश कारचीच वर्दळ असते। पुण्याच्या लोहगाव विमानतळावर मात्र आज थोडं वेगळं चित्र पाहायला मिळालं। पुणे विमानतळावरती चक्क पिकअप ट्रकमधून विमानात जाण्यासाठी माणसं उतरली आहेत। पिकअप ट्रकमधून उतरलेल्या या विमान प्रवाशांकडे सगळेच कुतूहलानं पाहत होते। त्याचं झालं असं की बारामतीच्या बाबुडी गावातील 34 जण हे तिरुपतीला निघाले होते। त्यांनी पुणे ते तिरुपती विमानाचं तिकीटही बुक केलं। या 34 जणांनी पुणे विमानतळावरती जाण्यासाठी कार किंवा बस घेण्याऐवजी चक्क पिकअप ट्रकच निवडला आणि हा ट्रक विमानतळाच्या बाहेरच्या लॉबीमध्ये उतरल्यानंतर पिकअपच्या मागचं फाळकं काढल्यानंतर सदरा टोपी आणि लेंग्यातली ही माणसं एकामागून एक खाली उतरू लागली। पुणे विमानतळावरती बहुतेक पहिल्यांदाच प्रवासी पिकअप ट्रकमधून उतरले आणि विमानातून प्रवासाला गेले अशी स्थिती आहे। तर बारामतीमधला हा अनोखा प्रकार, ट्रकमधून थेट ही माणसं खाली उतरली आणि विमानतळावरती गेली। खरं तर हे शेतकरी आहेत सगळेजण। कदाचित हा पहिला प्रकार, थेट ट्रकमधून उतरून विमानाने प्रवास करणारी शेतकरी मंडळी। सध्या राज्यात कांद्याचा प्रश्न पेटलाय। कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढलेत। राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। विरोधी पक्षाने सुद्धा हा प्रश्न विधानसभेत उचलून धरलाय। यावरती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय। कांद्याचा भाव वाढला म्हणून दंगा करणारे लोक आज कांद्याचे भाव पडले तर ढुंकून बघायला सुद्धा तयार नाहीत असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता भाजपवरती टीका केली आहे। संसदेमध्ये कांदा प्रश्नी आवाज उठवणार असल्याचं सुद्धा शरद पवार हे म्हटले आहेत। तसंच केंद्र आणि राज्य सरकारला निर्यात करायला लावणार असल्याचं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलं। आता आम्ही भुजबळ साहेब, आमचे अध्यक्ष रवींद्र पगार या सगळ्यांनी इतकं चित्र आम्हा लोकांच्या नजरेसमोर ठेवलं तर 2 दिवसांनी पार्लमेंटचं सेशन सुरू होईल। त्यावेळी दिल्लीमध्ये हा प्रश्न केंद्र सरकारच्या समोर मांडावा अशी सूचना आमच्या सगळ्या सहकार्यांनी केली आणि ते माझ्यासह आम्ही लोक एकत्र करणार आहोत। राज्य सरकारने नुकसान होणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पण ती लोक द्यावी आणि त्याशिवाय राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्र सरकारची नाफेडची एजन्सी या सगळ्यांनी निर्यात करण्याच्या संबंधीचा मोठा कार्यक्रम राबवला पाहिजे। कुठल्याही प्रकारच्या निर्यातीला बंधन हे असता कामा नये। बेसिकली कांदा मार्केटमध्ये गव्हर्नमेंट एजन्सीने उचलून खरेदी केला पाहिजे आणि आज जे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होत आहे त्यातनं, आणि कांदा हा एकच क्रॉप असा आहे तो जिल्ह्यात शेतकऱ्यांचा क्रॉप आहे। जिल्ह्यात शेतकऱ्यांचं दुसरं काही क्रॉप नाही। लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। लव्ह जिहाद प्रकरणाची चुकीची आकडेवारी दिल्याच्या आरोपावरून सभागृहात गोंधळ झाला। राज्यात लव्ह जिहाद अस्तित्वात नाही, त्यामुळे चुकीची माहिती दिल्यानं मंगलप्रभात लोढांनी माफी मागावी अशी मागणी अबू आझमींनी केली आहे। यावेळी अबू आझमींच्या मागणीनंतर सत्ताधारी सुद्धा चांगलेच आक्रमक झाले होते। काल चर्चा करताना माननीय मंगलप्रभात लोढा यांनी कुठल्याही समाजाच्या भावना त्यांना दुखवायच्या नव्हत्या हे मला मान्य आहे, पण एक चुकीचा आकडा ऑन रेकॉर्ड आणला की 1 लाख लव्ह जिहादची प्रकरण आहेत। तसं नाहीये, माझ्याकडे ऑफिशियल रेकॉर्ड आहे की फक्त 3693 लव्ह जिहाद म्हणजे इंटरफेथ, त्याला ते लव्ह जिहाद म्हणतात, आम्ही त्याला इंटरफेथ म्हणतो, मॅरेजेस झालेत। एका मंत्री महोदयाने इतकी चुकीची माहिती देऊन समाजामध्ये दुफडी निर्माण करण्याचं काम करू नये। रेकॉर्ड चेक करून घ्या। मैं हाउस में मैं मांग करता हूं अध्यक्ष महोदय कि चुकी की इंफॉर्मेशन दिया लोधा जी ने, आदरणीय लोधा जी को माफी मांगने बोलिए। अध्यक्ष महोदय इसको माफी मांगने बोलिए। इस तरह की गलत बातें लाकर हाउस के अंदर बात करना, अध्यक्ष महोदय लव्ह जिहाद नाम की कोई चीज नहीं है। ये लोग सिर्फ और सिर्फ धर्म के नाम पर लोगों को लाना चाहते हैं। लव्ह जिहादवर तुम्ही चर्चा घ्या, ते म्हणतात ना अध्यक्ष महोदय 1,50,000 3,000, अहो माझ्या एका हिंदू महिलेवर पण
अत्याचार झाला तर आम्ही बोलणार. अध्यक्ष महोदय, एकीचाही खून झाला आम्ही बोलणार. काही हिंदू महिलेवर, भगिनीवर अन्याय अत्याचार खून झाला असेल आणि ते प्रेम प्रकरणातून फसवून झालं असेल, आम्ही लव जिहादवर बोलणार. आम्हाला कोणी थांबवू शकत नाही. मंत्री महोदयांचं उत्तर ऑन रेकॉर्ड आहे, ते कुठूनही गेलं नाही पाहिजे. अध्यक्ष महोदय, लव जहाजचे प्रकरण पाहिजे ते चला माझ्या बरोबर. माझ्या गावात दोन घडले, माझ्या गावात. तुम्ही बोलू नका जास्त प्लीज. मुंबऱ्यात राहता म्हणून बोलू नका, त्यांची मतं पाहिजे म्हणून बोलू नका. अरे ज्याची मुलगी जाते ना त्याचा बाप आत्महत्येशिवाय पर्याय नाही त्याला. आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. आत्महत्येशिवाय पर्याय नाहीये. दुबईला जाऊन मुली विकल्या जातात, माहित नाही तुम्हाला. हे तुम्हाला मतांच्या लागून चालून करता. तुम्ही जर हे बोलत असाल तर निषेध आहे तुमचा. वळूयात पुढच्या बातमीकडे. सांगलीतील ई पॉस प्रकरणाचा मुद्दा आज विधानसभेत चांगलाच गाजला. विरोधी पक्षांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावरून केंद्राला याबाबत माहिती देण्यात आली असून जातीचा रकाना काढण्याची मागणी केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकऱ्यांना आपली जात सांगावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त झाली. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देतं. अनुदान देण्यासाठी 3-4 वर्षांपासून ई पॉस मशीन यंत्रणा आहे. शेतकऱ्यांना दुकानात खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधार कार्ड क्रमांक किंवा पोत्यांची संख्या ही सर्व माहिती द्यावी लागते. त्यानंतर मशीनवरती शेतकऱ्यांना अंगठा घेऊन खत दिलं जातं. मात्र गेल्या 3 दिवसांपूर्वी ई पॉस मशीन या सॉफ्टवेअर यंत्रणेमध्ये अपडेट झालेत. त्यानुसार शेतकऱ्यांची वर्गवारी सुद्धा करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांना त्यांची जात सुद्धा विचारण्यात येते. त्यामुळे तीव्र संताप या शेतकऱ्यांनी व्यक्त केला. जातीचं लेबल कृपा करून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये चिटकवण्याचा प्रयत्न हा सरकारने करता कामा नये. शेतकऱ्यांच्या प्रमाणे आमच्याही सगळ्यांच्या भावना सदस्यांच्या त्याच आहेत. माझी विनंती आहे की एटीएस प्रकरणी जशी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आणि बळीचे बकरे या ठिकाणी कोणी ठरू नये, तर कोण ह्याच्यामधला मुद्दामून अशी गडबड करतोय त्याचा पण शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आलेला आहे. तो फक्त सांगली जिल्ह्यात करता येणं शक्य नाही. हा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि त्या सर्व मशीनमध्ये तो बदल करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ती जात विचारल्याशिवाय तो सॉफ्टवेअर पुढे जात नाही आणि शेतकऱ्याला ती पावती मिळत नाही. त्यामुळे खतं विकत घेता येत नाही. आणि पुढे माहिती अशी मिळालेली आहे की हा आदेश केंद्र सरकारच्या आदेशावरून हा सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्यात आलेला आहे. हे खत घेताना जातीचा उल्लेख केला जातो, तर ते डीबीटी पोर्टल जे आहे केंद्र सरकारचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आपण केंद्राला तसं कळवतोय की ही जी काही नवीन त्या डीबीटी पोर्टलवर आपण ते जातीचं हे केलेलं आहे ते वगळावं, अशा प्रकारचं आम्ही केंद्राला कळवतोय. आजपर्यंत या देशाच्या इतिहासात किंवा राज्याच्या असं जात यासाठी विचारण्याचा काही प्रकार नव्हता. आणि विचारतात का विचारत असतात तर का विचारतात हे अत्यंत चुकीचं आहे. विचारत असतात पण त्याची माहिती आम्ही घेतोय. तर कृषी विभागानं ई पॉस प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय. ही जात नाही तर वर्गवारी आहे. केंद्र सरकारनं पॉस मशीनचं नवीन 3.2 सॉफ्टवेअर अपडेट केलं आहे. त्यामध्ये वर्गवारी हा घटक आहे. कुणाची जात विचारली जात नाही. जात पाहून खत दिलं जात असल्याची बातमी ही खरी नाही असं म्हटलं गेलंय. तर उलट प्रत्येक वर्गवारीला लाभ मिळतो की नाही हे पाहण्याची एसटी सोबतच ओबीसी अशा केवळ वर्गवारी त्यामध्ये आहेत. केवळ अशा सर्वांना लाभ मिळावा हा एकमेव हेतू या मागचा आहे. असं असलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी राज्य सरकारनं एक पत्र केंद्र सरकारला पाठवून याबाबत समाधानकारक तोडगा काढण्याची विनंती कृषी विभागानं केली आहे. बातमी नाशिकमधून. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात राहणारे गणेश गीते हे कुटुंबासह शिर्डी येथून घरी परतत असताना चोंढी शिवारात गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी गोदावरीच्या उजव्या कालव्यात पडली. यावेळी जवानासह स्थानिक नागरिकांनी त्यांची पत्नी आणि मुलांना वाचवलं. मात्र गणेश गीते हे पाटाच्या पाण्यात वाहून गेलेत.
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफच्या पथकासह स्थानिक नागरिकांनी शोध मोहीम सुरू केली होती. मात्र शोध काही लागत नव्हता. आज पालकमंत्री भुसे यांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली आहे. मात्र संतप्त गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. कॅनॉलचं पाणी रात्रीच का बंद केलं नाही? कॅनॉलचं पाणी रात्रीच बंद केलं असतं तर आतापर्यंत जवानांचा शोध लागला असता, असं म्हणत गावकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला. बुलढाण्यामध्ये जाऊयात. बुलढाण्यातील 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये 4 शिक्षकांचा समावेश आहे, तर या शिक्षकांवरती निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली. गोंदियातल्या चिखली गावात प्रशासनानं आरोग्य केंद्र उभारलं, पण गेल्या 2 वर्षांपासून हे आरोग्य केंद्र उद्घाटनाच्याच प्रतीक्षेत आहे. गावात दवाखाना असून सुद्धा गावकऱ्यांना उपचारासाठी 20 किलोमीटरपर्यंतची पायपीट करावी लागते. राज्याच्या शेवटच्या टोकाचा जिल्हा म्हणजे गोंदिया. गोंदिया जिल्ह्यातील चिखली गावातलं हे आरोग्य केंद्र पहा. अतिदुर्गम भागात एवढी सुसज्ज इमारत उभी राहिली खरी, पण आरोग्य केंद्राला गेल्या 2 वर्षांपासून कुलूप लागलेलं आहे. आरोग्य केंद्र असूनही चिखलीतल्या नागरिकांना उपचारांसाठी 20 ते 25 किलोमीटर लांबच्या दवाखान्यात जावं लागतं. आरोग्य केंद्राच्या उद्घाटनाचा विसर पडलाय की काय असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय. PSC चालू झाल्या पाहिजे. बनली तर अशीच राहील का? लोकांना तकलीफ आहे, 2 वर्ष झाले तर असंच आहे. चालू झाले पाहिजे, चांगली गोष्ट आहे. काय त्रास होते लोकांना? दूर जावं लागते बिमार पडल्यावर. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अभावी स्थानिकांचे मोठे हाल होत आहेत. PSC चालू बनली आहे पण इथं डॉक्टर नाही, हा नाही तो म्हणून आम्हाला लोकांना सांगत आहे. ते आम्ही सरपंच वगैरेला म्हणतो केव्हा चालू होणार, केव्हा चालू होतं, होईल 8 दिवसांना, 15 दिवसांना किंवा 6 महिन्यांना होईल म्हणतात. आम्हाला इथं नाही का आता डिलिव्हरी प्लेटसाठी नाही का बाया लोकांना एवढी तकलीफ होते का खूपच. त्याला सडक अर्जुनी नाही तर मग गोंदियाला न्यावं लागते. आरोग्य केंद्राच्या उभारणीवर लाखो रुपयांचा खर्च केला, पण हे आरोग्य केंद्र वापरात नसल्यानं ते शोभेची वस्तू बनून राहिले. हा उदासीनपणा कायम राहिल्यास नवी कोरी वास्तू कोणतीही वापर न होता तशीच भग्न होऊन जाईल की काय अशी भीती सुद्धा व्यक्त होतीये. रवी सपाटे, न्यूज 18 लोकमत, गोंदिया. बातमी आहे बारामतीमधून. कारखान्याच्या रसायन मिश्रित केमिकलयुक्त पाणी नीरा नदीत मिसळत असल्यामुळे या पाण्यामुळे खांडज, शिरवली इथल्या नागरिकांचे आरोग्यासह शेतीच्या पिकांना मोठा धोका निर्माण झालाय. साखर कारखान्यांचे ओढ्यामार्फत रसायन मिश्रित सांडपाणी मोठ्या प्रमाणात नीरा नदीत सोडण्यात येत आहे. या रसायन मिश्रित सांडपाण्यानं नदीचं पाणी दूषित झालंय. पाणी काळकुट्ट झालं असून त्याला तवंग आणि उग्र वास येत असल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. जनावरांना सुद्धा पिलं की लगेच काय डरंगाळत्यात, मरत्यात आणि कुठल्याच जनावरांना पाणीच तिसन व्हाय नाही. ही दूषित पाणी ना त्याच्यामुळं लय लोकांना हात पाय जरी धुलं, जोडवी पांजन बिंजन जरी पाय बुडावलं तरी पूर्ण काळं होत्यात आणि अंग खांजावतंय. या काळा ओढ्याच्या मार्गाने थेट नीरा नदीमध्ये हे पाणी जातंय आणि याच्यामुळे नीरा नदीचं प्रदूषण झालेलं आहे. आमची नीरा नदी अक्षरशः गटार गंगा झालेली आहे. आम्हाला ऊसाचं एकरी ॲव्हरेज जिथं आमचे आजोबा 100 काढायचे तिथं आम्ही आता आमच्या चुलत भावांच्या आमच्या पैंजी लागतात 20 टनाच्या, 25 टनाच्या, 30 टनाच्या. पुढच्या काळात स्थलांतर करण्याशिवाय आणि भिका मागण्याशिवाय आमच्याकडे कुठलाही पर्याय राहायचा नाही. आज अशी परिस्थिती झाली की पाण्यात म्हणजे कुठला जीवजंतू जिवंतच नाही. मासा ही काय बघायलाच नाही, बिंडकुळी सुद्धा नाही. आणि पाणी इतकं गहाण आहे की कडवळ, मका ही पिकं येईना तीच. आणि त्याचा दुर्गंधी एवढी येते की म्हणजे जवळजवळ 6000 लोकसंख्येमागं सारखी 2000 लोक तर आजारीच आहे. ती सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. सांगली नजीकच्या अंकली या ठिकाणी कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हजारो मासे तडफडून मरत आहेत. त्यामुळे नदीकाठी मृत माशांचा खच पडलाय.
नदीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी मिसळत असल्यानं हे मासे मृत झालेत आणि मृत मासे गोळा करण्यासाठी अंकलीच्या कृष्णा नदी इथं नागरिकांची एकच झुंबड उडाल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आसिफ आहेत। आसिफ, या माशांच्या मृत्यूचं काही कारण कळलंय का? नागरिक तिथे गर्दी करतायत, काय सविस्तर अपडेट? कृष्णा नदी प्रदूषणाची ही पहिल्यांदा घटना नाही। या अगोदर 3 ते 4 वेळा वेळोवेळी कृष्णा नदी प्रदूषित झालेली आहे। याच्या मागचं असं की रासायनिकयुक्त केमिकलयुक्त मळी मिश्रित पाणी हे कृष्णा नदीत सोडलं जातं, त्यामुळे हजारो मृत्युमुखी मासे पडतात, जलचर प्राणी सुद्धा मृत्यू होतात। आणि ही घटना पहिल्यांदा नसून या संदर्भात वेगवेगळी सामाजिक कार्यकर्ते इतर राजकीय नेते सुद्धा आवाज उठवला जातो, परंतु प्रदूषण महामंडळाकडून कोणतीही जुजबी कारवाई करून सोडून दिलं जातं। मागच्या वेळी ज्यावेळी पावसाळा आला त्याच वेळी सुद्धा ह्या असा प्रकार घडला होता। नदीकडे हजारो मासे मृत्युमुखी पडले होते आणि आता सध्या अंकलीच्या पुलावर एवढे मासे मृत्युमुखी पडले आहेत की लोकांची तिथं मासे घेऊन जाण्यासाठी झुंबड उडले आहे। एखादं पिकनिक स्थळ असतं, जसं कोकणच्या ठिकाणी मासे गोळा करतात मासेमारीसाठी, तसंच चित्र दिसतंय। कारण या ठिकाणी फक्त प्रदूषण मंडळाचं जे गलथान कारभार हा तवाटावर आल्यावर हे सगळं घडतंय। नक्कीच, धन्यवाद आसिफ या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतची झलक पाहायला मिळाली। भारतीय नौदलाची सर्वात शक्तिशाली आणि भारतानं स्वबळावरती निर्माण केलेली अशी ही विमानवाहू युद्धनौका आहे। INS विराट आणि INS विक्रमादित्य नंतरची ही युद्धनौका शत्रू देशांच्या छातीत धडकी भरवण्यास आता सज्ज झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत आणि त्यामुळेच भारतीय नौदलाच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांची स्थापन केलेल्या स्वराज्याची अष्टकोनी राजमुद्रा अभिमानानं ठेवण्यात आली आहे। तर या INS विक्रांतची आपण वैशिष्ट्य पाहूयात। 20,000 कोटी रुपये खर्चून ही युद्धनौका बांधली गेली आहे। तर 53 एकरांवरती ही पसरलेली आहे। सोबतच 15 मजली इमारतीची उंची आहे। तर 30 वेगवेगळ्या प्रकारची विमानं ही चालवू शकते। सोबतच 2300 केबिन्स आणि या INS विक्रांतची लांबी ही 262 मीटर एवढी आहे। तर या जहाजाचं वजन हे सुमारे 45,000 टन एवढं आहे। सोबतच युद्धनौकेवरती 88 मेगावॅट क्षमतेचे 4 गॅस टर्बाईन सुद्धा आहेत। तर या युद्धनौकेचा कमाल वेग हा 28 नॉट्स एवढा आहे। तर कमी जागेत टेक ऑफ आणि लँडिंग सुद्धा या युद्धनौकेमुळे शक्य होतं, ही तिची वैशिष्ट्य आहेत। विक्रांत भारतीय नौदलाने स्वबळावरती निर्माण केलेली पहिली विमानवाहू युद्धनौका आणि या युद्धनौकेवरती आज आपण आहोत। आपण इथे माझ्या मागे पाहू शकता ही केवढी अवाढव्य विशाल अशी ही युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेवरनं लढाऊ विमानं जी आहेत ते आकाशात झेप घेतात आणि शत्रूच्या छातीमध्ये धडकी भरवणारा पराक्रम गाजवू शकतात। आपण समोर पाहू शकतो मिग विमानं असतील किंवा इतर LCA फायटर जेट्स असतील, हेलिकॉप्टर्स असतील, हे सर्व इथे सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इतरही जे लढाऊ विमानं जी आहेत याच विमानवाहू युद्धनौकेच्या पोटामध्ये लपून ठेवलेली असतात। एक सामरिकदृष्ट्या जर पाहिलं तर विमानवाहू युद्धनौका ही अत्यंत महत्वाची भूमिका युद्ध प्रसंगी निभावत असते आणि त्याचा इतिहास जो आहे 1972च्या इतिहासामध्ये आपण पाहिलेला आहे। जी पहिली INS विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका होती जिने बांगलादेशची फाळणी केली आणि एक मोठं युद्ध जे आहे भारताला जिंकून दिलं। त्याच नावावरनं INS विक्रांत हे नाव या नवीन पहिल्या भारताने निर्माण केलेल्या विमानवाहू युद्धनौकेला देण्यात आलेला आहे। आपण समोर पाहू शकतो एक विशाल डेक जो आहे या युद्धनौकेच्या वरती आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे। अरबी समुद्रावरती एक प्रकारे अधिराज्य आणि हिंदी महासागरावरती देखील अधिराज्य गाजवणारी ही युद्धनौका आहे आणि या युद्धनौकेमुळे पाकिस्तान असेल किंवा चीन असेल यांच्या छातीमध्ये नक्कीच धडकी भरलेली आहे, कारण तशीच वैशिष्ट्य या युद्धनौकेवरती आहेत। या युद्धनौकेवरती क्षेपणास्त्र तर आहेतच, त्याचबरोबर इतरही अनेक एक सक्षम आणि प्रहार करणारी जी क्षेपणास्त्र आहेत ती इथे ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून कुठल्याही प्रसंगी एक निर्णायक भूमिका जी आहे ती निभावू शकेल अशा प्रकारची ही विमानवाहू युद्धनौका भारताने स्वबळावरती निर्माण केलेली आहे। आणि स्वबळावरती निर्माण करत असताना भारतीय युद्ध नीतीच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा लक्षात ठेवून याची निर्मिती करण्यात आलेली आहे, जेणेकरून युद्ध प्रसंगी भारतीय जवानांना कुठल्याही अडचणी येणार नाही आणि त्याचबरोबर निर्णायक विजय कसा मिळवावा आणि त्यासाठी दृष्टिकोनातून कशा युद्धाच्या हालचाली कराव्या या दृष्टिकोनातून ही युद्धनौका जी आहे ती बांधण्यात आलेली आहे। त्याचा मोठा फायदा भारतीय नौदलाला होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, INS विक्रांत।
जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवानिमित्त संभाजीनगरमधून विविध पालख्या पैठणच्या दिशेनं मार्गस्थ झाल्या। यावेळी आबालवृद्धांनी हरिनामाचा गजर केलाय। एकनाथ षष्ठीनिमित्त पैठणमधल्या यात्रेला जाणाऱ्या बीडमधल्या भाविकांसाठी 96 जादा लालपरीची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। दर्शनासाठी जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येनं जात असतात। भाविकांच्या प्रवासाची सोय व्हावी यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागाच्या वतीनं बसची खास सोय करण्यात आली आहे। विभागातील 8 आगारातून तब्बल 96 बसेस सोडण्यात येणार आहेत।